सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. सर्व 140 कोटी भारतीय जनतेला जनमतदानाचा अधिकार संविधान आणि घटनेनुसार प्राप्त आहे आणि महाराष्ट्र राज्याला 12.5 कोटी जनतेला मतदानाचा हक्क अधिकार संविधान आणि घटना आणि जी संविधान घटना ज्या महामानवामुळे विश्वभूषणामुळे घडली असं ते 14व रत्न 14 एप्रिल 1891ला जन्माला आलं. ते 14व रत्न आज 7 नोव्हेंबर या दिवशी शाळेची पहिली पायरी चढलं आणि जगविख्यात विश्वविधाता असा महामानव महापुरुष झाला. तेच ते महान भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. यांच्या या महान मानवाला महान पुरुषाला ज्यांनी स्वतंत्र राष्ट्र घडविला, भारतासारखा स्वतंत्र राष्ट्र मजबूत केला, अर्थशास्त्रातली पदोच्चर पदवी करून जेव्हा भारतात आले 1935 रोजी, त्यावेळी माँसाहेब रमाबाई आंबेडकर यांच्या अंगावर साधं वस्त्र नव्हतं. फाटके वस्त्रानिशी कसं जायचं आपल्या नवऱ्याला घ्यायला रिसीव करायला, त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या पंचा जो होता, त्यांच्याकडे असलेला पंचा नवीन जो होता तो पंचाची त्यांनी साडी नेसली रमाबाईंनी आणि ते बाबासाहेबांच्या भेटीला गेले. तर बाबासाहेबांनी आपल्या पत्नीचं एका नजरेमध्ये ओळखलं की एवढी महान रमाबाई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, यांचा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यात आहे. 4 पुत्रचं बलिदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागलं, शिक्षणासाठी बैत जावं लागलं आणि जगविख्यात महामानव विश्वभूषण बॅरिस्टर होऊन आले. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जगातील सर्वात प्रथम बॅरिस्टर जर कोणाचा फोटो असेल लायब्ररीमध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल नाही आहे. जगात सर्वांचे कोणाचे पुतळे जास्त असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. तर असे महामानव विश्वभूषण विश्वभूषण असे आहेत. यांनी केवळ एक पेन आणि कागदाने क्रांती घडविली, देशाचं संविधान आणि घटना घडविली, लोकशाही क्रांती घडविली आणि समाज परिवर्तन केलं केवळ पेन आणि कागदावर. समाजाला वेठीस धरून आंदोलने मोर्चे कधीच काढले नाहीत. समाजाला वेठीस धरून आंदोलने मोर्चे कधीच काढले नाहीत, कारण माझा समाजच दलित खितपत पडलेला आहे. ते उपोषण आंदोलने काय करणार अशी त्यावेळेस धारणा नव्हती, काही नव्हती. पण समाजाला त्रास दिला नाही, समाजाला वेठीस धरलं नाही. केवळ पेन आणि कागदावर अख्ख्या देशाची जगाची क्रांती घडविली असे ते महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर, यांचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, त्यांचे सुपुत्र सुजाण, जे अजून सुजाणत आहेत, आजाण झालेले नाहीत. जनतेला, समाजाला, गोरीगरीब जनतेला वेठीस धरून आपलं कुठं अस्तित्व, आपलं कुठेतरी वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी खटपट टाळण्यासाठी RSS संघटनेवर बंदी आणण्यासाठी भले मोर्चे काढले. काय गरज नाही आहे. संविधानाने सगळ्यांना अधिकार दिले संघटना स्थापित करण्याचा, संविधानाने सर्वांना अधिकार दिले संघटना स्थापित करण्याचा, स्वतंत्र व्यक्ती स्वातंत्र्याचा. त्याप्रमाणे RSS संघटना ही अशी संघटना आहे की तिला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या संघटनेला बंदी करा म्हणणं चुकीचं आहे. मी RSS मधला नाही आहे की कुठला RSS राष्ट्रीय स्वयंसेवक नाही आहे, पण जी प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे ती सब चुकीची आहे. मग आपल्याला जे म्हणतं ना वंचित आघाडी, जर तुम्हालाच जर वंचित ठेवलं हे आत्ताच्या सरकारने आणि तुमचाच पक्षबंदी आणली तर काय कराल?
काय उखडाल आर एस एसची, काय उखडाल आर एस एसची तुम्ही. मी सांगतोय ठणकावून, अशा प्रकारच्या उपटसोंडे कार्यक्रम करू नका. तर गोरगरिबांना जनतेला काय हवे? रोजीरोटी, व्यवसाय, अन्न वस्त्र निवारा. रोजीरोटी, व्यवसाय, अन्न वस्त्र निवारा, त्यासाठी भांडा. कामगारांचं वेतन, कामगारांचे घराचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे प्रश्न, विविध लोकसत्ताधाऱ्यातून गोरगरिबांना घराचे हक्क मिळण्याऐवजी ते स्वतः लाटतात, जागा जमिनी लाटतात. आता बघा, कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीवचं 1,1800 कोटी रुपयाच्या जमिनीचा घोटाळा कोरेगावचा बाहेर निघाला. कोणी काढला, कसा काढला ते आपल्याला काही कळत नाही, पण घोटाळा. त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी 2100 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली आणि म्हणून हा घोटाळा बाहेर आला. शासकीय महसूल खिच्यात घालण्याचंच काम अजित पवार साहेबांनी केलेलं आहे आणि ते म्हणतात मला ह्या घोटाळ्याचं काही माहीत नाही, चुकीचं. अरे तुम्ही चुकीचं करून सत्तेत बसलात, तुम्हाला चुकीची गोष्ट मिळून आढळत नाही. काय बोललेत अजित पवार की मला चुकीचं बिलकुल चालत नाही, चुकीचं, पण तुम्ही चुकीचं करूनच सत्तेमध्ये बसलात ना. राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरदचंद्र पवार यांनी घडविलेला पक्ष 25 वर्ष जुना, 25 वर्ष अबाधित सत्ता दिली तुम्हाला. उपमुख्यमंत्रीपद 4-5 वेळा घडले आणि पहाटेच्या शपथविधीमध्ये तुमचा 70,000चा सिंचन घोटाळा तुम्ही फायली रफादफा केल्यात, तुम्हाला क्लीन चिट घेतलीत. हा तुमचा भ्रष्टाचार आहे ना. काढायचा का बाहेर? आत्ता काढू. काढायचं का बाहेर? आत्ता काढू. राष्ट्रपतींना एक पत्र देऊ, लोकायुक्तांना एक पत्र देऊ, सुप्रीम कोर्टाला एक पत्र देऊ, बाहेर निघणार ना. जनतेचा पैसा आहे, जनतेच्या कराचा निधीचा पैसा आहे. हे सरकार जे खुर्चीवर बसलात तर संपूर्ण जनतेच्या कराच्या पैशावर तुम्हाला जनतेने मताने निवडून दिलेलं नाही, जनतेच्या मताधिकाऱ्याने निवडून दिलेलं नाही, तर तुम्ही EVM हॅकिंग करून निवडून आलात. म्हणून तुमच्या माती आता हे भोग येत आहेत, म्हणून तुमच्या माती आता हे भोग होतात. आता एक अण्णा हजारे जेव्हा शरद पवारचं सरकार होतं, अण्णा हजारे जेव्हा पितामह राजकारणातले शरदचंद्र पवार साहेबांचं सरकार होतं, मुख्यमंत्री पदावर होते, तेव्हा हे ट्रक भरून आणणारे, पुरावे भरून आणणारे कोण? अण्णा हजारे. ट्रक भरून पुरावे आणणारे अण्णा हजारे आता मूग गिळून 25 वर्ष गप्प बसले आणि BJP RSS सरकारच्याबद्दल काही बोलत नाही. जे काही चाललंय, संस्कार महत्त्वाचे, ते काय बोलले? संस्कार महत्त्वाचे. जे संस्कारामध्ये आहे तेच घडणार. करावे तसे भरावे, वंदे निचावे. करावे तसे भरावे, वंदी तेच पाहावे. करावे तसे भरावे, वंदी तेच पाहावे. आता तीच वेळ आलेली आहे, सर्वांची वेळ तीच येणार आहे. वरती चक्र फिरवणारा बसलेला आहे. तेव्हा मी सांगतो की तसे भरावे, वंदी तेच पाहावे. करावे तसे भरावे, वंदी तेच पाहावे. जे बोवं आपण शेतामध्ये जे पेरू तेच पीक उगवणार. शेतामध्ये जे पेरू तेच. आता तुम्ही भ्रष्टाचाराचे बीज पेरलेले आहेत, भ्रष्टाचाराचे बीज पेरलेले आहेत, त्याची फळं बाहेर निघत आहेत. ते अशा प्रकारे निघत आहेत. कडेच्या कडे शिक्षा झाली पाहिजे, भले तो उपमुख्यमंत्र्याचा मुलगा असो, सुटला नाही पाहिजे. आता थातूर मातूर पोस्ट करतायत. सुप्रिया सुळे आपल्या भावाच्या मुलाला विचारतात, भावाचं मुलं, आत्या मी काही केलं नाही, मी काही केलं नाही, मग आत्ता आपोआप घडलं का? त्यामुळे भूमिका सारखी पाहिजे. भूमिका लगेच नात्या गोत्यामध्ये भावनिक गुंतली नाही पाहिजे. ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. माझ्या वडिलांचं एक तत्व होतं. माझे वडील युनियन लीडर, कामगार नेते होते आणि मी अधिकारी होतो. तर त्यांनी अधिकारी म्हणून त्यांनी कमिशनरला ठणकावून सांगितलं होतं, जर माझा मुलगा अधिकारी आहे, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता ते कार्यकारी अभियंता लेवलपर्यंत पोहोचलो, सांगून ठेवलं होतं. जर माझ्या वडिलांनी काही सांगून ठेवलं तर ठणकावून, माझ्या मुलाने जर काही चूक केली अधिकारी पदावर राहताना तर त्याला कडक शिक्षा करा. मी आडवा येणार नाही, मी मध्ये येणार नाही. ही माझ्या वडिलांची भूमिका. आणि आज सत्तेत 35 वर्ष राहून
जे काय कमवलं त्यातून बिझनेस मुलाला उभा करून दिला आणि आता जमीन घोटाळे करतात. जमीन घोटाळे 70,000 सिंचन घोटाळा करून सुद्धा उघड माट्याने फिरतात. धरणात पाणी येत नाही तर जाऊन मुतू का बोलणारे हेच अजितजी पवार. आणि आता म्हणतात ह्या व्यवहाराशी माझा काही संबंधच नाही, हे प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, मला काही माहीत नाही. अरे काही माहीत नाही, अरे काही माहीत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. आपला मुलगा काय करतो हे बापाला काही माहीत नाही, म्हणजे बाप मुलाची अपडेट घेत नाही. अरे मुलगा बापाचे संबंध झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, सकाळी पहाटे झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बापाशी संबंध असतातच ना. मग मला काहीच माहीत नाही असं बोलून कसं चालेलो. पायवाट पळवाट काही शोधू नका अजित पवारांनो, तुमचे जीवत भरलेत. अजित पवारांनो तुमचं भरलं. सिंचन घोटाळा करून 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 70,000 कोटीचं संचालन जर झालं असतं तर आज महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली नसती. 70,000 कोटी सिंचन घोटाळ्यात जर तुम्ही बुडवले नसते तर त्या 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यामध्ये वेगळं सिंचन झालं असतं तर किती भला मोठा पूरस्थितीचा पाऊस जरी आला असता तर शेतामध्ये पाणी घुसलं नसतं आणि शेती वहिवाट लागली नसती, त्यामुळे पूरस्थिती आली नसती आणि आम्हाला उपाशीपोटी शेतकऱ्यांना राहावं लागलं नसतं, बळीराजाला राहावं लागलं नसतं. हे विधान मी पोटतिडकीने काय म्हणतोय. माझे वडील सफाई कामगार ते कामगार नेते ते युनियन लीडर झाले. साथी जॉर्ज फर्नांडिसच्या बरोबर महान कार्य आहे, गोरगरिबांसाठी कार्य, पण कधी सत्तेसाठी लढले नाही, कधी सत्तेसाठी उपभोगली नाही, कुठली सत्ता उपभोगली नाही. पण सत्ता न उपभोगता सत्ता, सत्ता न उपभोगता सत्ता अधिकार हे त्यांनी जोपासले. 3 नगरसेवक दिले. वसंतराव डावकरेंचा सरकार नगरसेवक दिला हो, विधान परिषदेमध्ये तुमच्याच मागे होतं. आज ते भारतीय जनता पार्टीत त्यांचे वारसा हक्क निरंजन डावकरे आहेत. हे कोणी घडवलं? माझ्या वडिलांनी घडवलं. त्या काही 70च्या दशकात 2 नगरसेवक, 87 महानगरमध्ये वसंतराव डावकरे नगरसेवक, विधान परिषदातल्या दरवाने समाजाला झोपडपट्टी घरं दिली. दादाजी कोंडे स्टेडियम घडवलं, गडकरी घडवलं, तरण तलाव घडवलं, शहराचा विकास केला. एक बुलंद आवाज कामगार नेतृत्व, मराठवाडा विद्यापीठ असो, नामांतराचा विषय असो, रेडर्स प्रकरणाचा विषय असो, अन्याय अत्याचाराचा विषय असो, कामगारांच्या आंदोलनाचा मोर्चाचा विषय असो, आवाज घुमायचा त्या देवगत बुलंद आवाज असा चांगो शिंद्यांचा होता. त्या काही एकमेव नेता, एकमेव माणूस जो ठाणे शहरात घुमत होता ते चांगो शिंदे होते. ना कोणी धर्मवीर, ना कोणी लोकनाथ, ना कोणी एकनाथ. हे आले तर सगळे 80-85 नंतर आलेले चोर भुरटे, हे सगळे आलेले 80-85 नंतर आलेले चोर भुरटे जे माझ्या बाबांनी कमवून ठेवलं त्याच्यावरचे टक्केवारी खायला, खोकेदारी खायला, धोकेदारी करायला आणि टक्के कमवायला. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.